नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान कण्हेरी मठ कोल्हापूर येथे। आजच्या वेगवान आधुनिक जगात आपण अनेकदा विसरून जातो आपल्या मुळांचं खरं सौंदर्य। पण कोल्हापूर जवळील कण्हेरी येथे ग्रामजीवन पाहिलं की वेळ जणू थांबून राहते। इथे पाऊल टाकताच आपण थेट 19व्या शतकातील एका जिवंत खेड्यात प्रवेश करतो। मातीची भिंत, कौलारू छप्पर, अंगणातील चूल आणि सकाळच्या धुरात मिसळलेला ग्रामीण जीवनाचा सुगंध। गावात सूर्य उगवतो आणि त्याच्याबरोबर सुरू होतं एक साधं पण समृद्ध जीवन। कोंबड्याच्या आरवण्याने जाग येते, स्त्रिया विहिरीवर पाणी भरण्यासाठी जातात, तर शेतकरी बैलगाडी घेऊन शेताकडे निघतो। पण या गावाचं खरं वैशिष्ट्य म्हणजे बलुतेदार व्यवस्था। गावाच्या प्रत्येक गरजेची जबाबदारी उचलणारे हे पारंपरिक कारागीर। लोहार, त्याच्या हातातलं हातोडं आणि निखाऱ्यावर तापलेलं लोखंड हे फक्त अवजारे बनवत नाहीत, तर शेतकऱ्याच्या कष्टाला ते बळ देतात। सुतार लाकडी वस्तू बनवतो, तर बंजारा आपापली कामं करत असताना काही खेळणी देखील विकताना दिसतात। हे बंजारा समाजाच्या स्त्रिया। हे आहे आंबेवाली स्त्री, फळं विकणारी आणि त्याच्यावर उदरनिर्वाह करणारी। तर हा आहे कांबळी विकणारा माणूस। तर ही आहे कलिंगड विकते। केळी विकणारा, हे किती हुबेहूब आपल्याला या ठिकाणी दिसते आहे। तर तबला आणि ढोलकी तयार करून गावातल्या गावात या ठिकाणी नगारे देखील विकले जातात। तर दुसरीकडे हा टोप्या विकणारा टोपी विक्या आपल्याला दिसतो आहे। गावामध्ये लोक टोपी घ्यायला आलेले आहेत। तर या ठिकाणी शेतीमध्ये स्त्री पुरुष काम करण्याबरोबरच काही खेळ पण खेळत आहेत।